हॅलो फ्रेंड्स, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भेट देणार आहोत तीर्थक्षेत्र बाळूमामा आदमापूर येथे. चला तर मग दर्शनाला. पण सर्वात अगदी बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हे पहा, आपण आता आलोय मंदिर परिसरात. मंदिराच्या आत म्हणजेच गाभाऱ्यातून व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे शूटिंग काही झालेले नाही. तुम्ही मंदिर परिसर पाहू शकता. मी, माझा मुलगा आणि बहीण इकडे आलेलो आहोत. म्हटलं देवदर्शनही होईल आणि थोडेसे फिरणे पण होईल. इथे काही भाविक लोक पैसे चिटकवून नवस मागत आहेत. अशी मान्यता आहे की ₹1 किंवा ₹2 नाणे घेऊन त्यावर थोडासा भंडारा ठेवून मनापासून आपली इच्छा मागितली जाते व ज्या लोकांचे नाणे चिकटले जाते त्यांची इच्छा पूर्ण होते व ज्या लोकांचे नाणे चिकटले जात नाही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. संत बाळूमामा यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. श्री क्षेत्र आदमापूर हे बाळूमामा यांचे समाधीस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात आहे. बाळूमामांच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणातून लोक येत असतात. दररोज खूप लोक दर्शन घेत असतात. अमावास्येला तर दर्शनासाठी खूपच मोठी रांग लागलेली असते. बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली कर्नाटकातील अक्कोळ या गावी झाला. ते धनगर समाजातील होते. त्यांचे मेंढ्यांवर खूप प्रेम होते. लहानपणापासून त्यांनी अनेक चमत्कारही केले. त्यांना खोटे बोललेले अजिबातच आवडत नव्हते. असंही म्हटले जाते की बाळूमामांची मेंढरे ज्या शेतात बसतात तिथे पीकही चांगलेच येते. ते नेहमी समाजातील लोकांची सेवा करत असत. सर्वांशी प्रेमाने वागत असत. पण खोटे बोलणाऱ्या लोकांच्या सोबत लोकांना त्यांनी प्रसंगी शिव्याही घातल्या आहेत. गारगोटी येथील मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु आहेत. बाळूमामांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी समाधी घेतली आहे आणि ते समाधीस्थळ म्हणजेच श्री क्षेत्र आदमापूर. इथे प्रसाद घ्यायला रांग लागलेली आहे. इथे हजारो लोक रोज प्रसाद घेत असतात. मामांच्या तीर्थक्षेत्रावर कुणीही भक्त उपाशी राहणार नाही असे म्हटले जाते. प्रसादही खूप छान असतो. जेव्हा जेव्हा इथे आम्ही दर्शनाला येतो ना, तेव्हा न चुकता इथला प्रसाद आम्ही घेतच असतो. प्रसाद घेण्यासाठी अतिशय सुंदर असे नियोजन केलेले आहे. हजारो लोक अगदी व्यवस्थितरित्या प्रसाद घेत असतात. लांबून येणाऱ्या भक्तांना इथे जेवणाची सोय आहे. तुम्ही कधी याल तेव्हा नक्कीच इथल्या प्रसादाला भेट जरूर द्या. मंदिराच्या डाव्या बाजूला इथे दत्तगुरूंची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे जास्त गर्दी पाहायला मिळत नाही, पण अमावास्येला इथे खूप गर्दी पाहायला मिळते. ही मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे. मंदिर परिसर खूप मोठा आहे. मंदिरातील परिसर खूप मोठा आहे. इथे हजारो लोक आपल्या फॅमिलीसोबत फोटो सेशन करत असतात. आम्हीही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा आमच्या फॅमिलीसोबत फोटोशूट करत असतो. दररोज लाखो भाविक आपल्या विविध मागण्या, इच्छा घेऊन दर्शनाला येत असतात. मामांच्या कडे गाऱ्हाणे घालतात आणि मामा ते पूर्णही करतात. म्हणून हे जागरूक देवस्थान मानले जाते. इथे भाविकांना आपले चपला ठेवण्यासाठी चप्पल स्टँडही केलेले आहे. मंदिराबाहेरील परिसरही खूप मोठा आहे. यात्रेकरूंना राहण्यासाठी हॉटेल व निवासस्थानाची सोयही आहे. मंदिराबाहेर वेगवेगळे स्टॉलही लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. या स्टॉलवर लहान मुलांची खेळणी, देवांचे फोटो, मूर्त्या, अनेक धागे, तेल आणि इतर यांसारखे साहित्यही उपलब्ध आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी इथे छोट्या छोट्या अशा स्वरूपाच्या गाड्या सुद्धा आहेत. माझा मुलगा रुद्रांश हा देखील अशा गाडीमध्ये बसून फेरफटका मारत आहे आणि मजा घेत आहे. जिकडे तिकडे पाहाल तिथे स्टॉल लागलेले आहेत. तिथे धार्मिक साहित्य देखील मिळत आहे. हे तुम्ही पाहू शकता. मामांच्या या तीर्थक्षेत्रावर अनेक गरजू लोक असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आता हे समजून घेऊयात की आदमापूरला यायचे कसे. तुम्ही खूप लांबून येत असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर कोल्हापूर बसस्थानकावर यावं लागेल आणि तिथून आदमापूरला येण्यासाठी आदमापूर ही स्पेशल बस असते.
जी तुम्हाला थेट आदमापुरात घेऊन येते. यात्रेनिमित्त आदमापूरला खूप बसेस सोडल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कोण कुठून पाहत आहे ते मला कमेंटद्वारा नक्की कळवा. कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव तसे टाईप करा. त्याचबरोबर बाळूमामाच्या नावानं चांग भलं हे म्हणायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.